याला वाटलं आता आपला नंबर आहे म्हणून हा इंद्राजवळ पडत गेला
येत नाही. आता त्या आस्तिक ऋषीला त्यांनी इंद्राच्या यज्ञात पाठवलं की तुम्ही जा. तुम्ही गेले की तो जन्मेजय राजा पराक्रमी आहे, तो तुम्हाला म्हणून तुम्ही ब्राह्मण आहे, मला काय पाहिजे तर मग तुम्ही यज्ञ थांबवायचं सांगा. ठीक आहे म्हणे. आता याचा प्राण वाचवण्यासाठी इंद्रानं आणि त्या तक्षकानं दोघांनी त्या आस्तिक ऋषीला पाठवलं. त्या जरदारूच्या मुलाला गेला इंद्राकडे, या जन्मेजयाकडे. वशिष्ठ ऋषीचा त्या ठिकाणी यज्ञ चालूच होता. विचारलं कसं काय आगमन झालं. सांगितलं किंवा तुमचा यज्ञ चालू आहे म्हणून माहिती पडलं तर दर्शन घ्यायला आलो. अंबा यज्ञ चालू आहे. ठीक आहे म्हणे. काही मागायचं असेल तर मागा म्हणे, आम्ही दान करत असतो असा शुभप्रसंगी. एकच मागायचं आहे म्हणे की तू हा यज्ञ थांबव. त्या ठिकाणी त्यांनी तो यज्ञ थांबवला. मग आता पित्याला मुक्ती कशी मिळावी त्याच्यासाठी व्यासांनी त्या जन्मेजयाला हे देवी भागवत महापुराण सांगितलं. त्याच्यामुळे सर्वांचा उद्धार होतो. बघा त्या जन्मेजयाचा तर शेवटी आयुष्याच्या अंती उद्धार झाला, पण त्याचा जो पिता होता परीक्षिती त्याचा सुद्धा उद्धार झाला. अर्थात हे देवीचा महिमा, हे पुराण हे जर श्रवण केलं ना तर भोगही मिळतो आणि मोक्षही मिळतो. म्हणून त्या देवीचं सप्तशती पाठ वाचावे, तिचे पराक्रम वाचावे. बघा सप्तशती पाठामध्ये आपण देवीचे पराक्रम वाचतो. एका एका पाठात असं वर्णन आलेलं आहे की अंगावर शहारे येतात. तिने क्रोधरूपी महिषासुराचा वध केला, तिने कामरूपी शुंभाचा वध केला, तिने लोभरूपी चंडमुंडाचा वध केला, तिने भास्कर त्रिशूर नावाचा अनेक दैत्यांचा वध केला. ते देवीचे पराक्रम वाचून बघा आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि देवीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. त्याकरिता देवीचा उत्सव साजरा करावा आणि तिचे ते महात्म्य श्रवण पठण करावे. त्यामुळे क्राम रूपी शत्रू मरून जातात. अभंगाचं चौकट आपली अगदी 5-10 मिनिटं होते. फक्त देवी कोणाला पावली, कोणाला प्रसन्न झाली त्याचं अगदी थोडक्यात वर्णन. बघा लोक म्हणतात की गोंधळ 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 फार कठीण काही कठीण नाही. गोंधळ अगदी सोपा आहे. काही जास्त शिक्षणही लागत नाही, जास्त पैसाही लागत नाही. फक्त मनात भाव लागते आणि त्या देवीच्या मूर्तीची पूजा करावी, हातात कुंकू घ्यावं आणि तिचं आवाहन करावं. अगदी भोळे लोक करतात ना. भोळ्या बागेताच्या घरी गोंधळाचे भोळ्या बागेताच्या घरी गोंधळाचे
जेवण करायचे. तर अशा प्रकारे आणि यज्ञाच्या आहुती देताना उच्च स्वराने देवतांच्या आणि मनातल्या मनात आपल्या आईचं जे कुळ होतं, मातृकुळ, राक्षस कुळ, त्या राक्षस कुळाला सुद्धा आहुत्या टाकायच्या. आता ही गोष्ट इंद्राला माहिती पडली. इंद्राने कप्ताने त्याचा वध केला. आता वध केल्यानंतर मुलगा किती बंड असतो म्हणतात ना, आपलं ते आणि दुसऱ्याचं ते पाहिली, किंवा आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते कारटं. तर वडिलांना राग आला. कसं काय म्हणे, माझ्या मुलाचा वध केला का म्हणे या इंद्रानं, उन्मत्त झाला का म्हणे, यज्ञ केला आणि इंद्रशत्रू प्रगट हो, इंद्रशत्रू प्रगट हो म्हणता बरोबर आहे. विशालकाय शरीराचा पुरुष त्या यज्ञातून प्रगट झाला. त्याला नाव देण्यात आलं वृत्रासूर. आता तो वृत्रासूर आता कसा मरेल. आता इंद्रानं सगळ्या युक्त्या काढल्या, साम दाम दंड भेद, आणि देवीच्या पराक्रमानं त्या वृत्रासुराचा वध केला. आता वध तर केला, पण ब्रह्महत्या पाठी लागली. आता ब्रह्महत्या पाठी लागली की काही सोडत नव्हतं. अगोदर त्रिशिराचा वध केला होता त्या गोष्टा ऋषीच्या मुलाचा. त्याचे ते ब्रह्महत्येचं 4 ठिकाणी पाप वाटून गेलं. भागवतात ऐकलेलं. आता वेळ कमी आहे तुम्ही सांगत नाही, पण हा डबल साधा मारला वृत्रासूर. त्याच्यामुळे ब्रह्महत्या पाठी लागली. तो पडत नाही पुढे
आता तो इंद्र झाला. आता त्याच्या मनात अभिलाषा की इंद्राणी एकटीच आहे. मग आता मी इंद्राच्या गादीवर बसीन तेव्हा शेजारी बसीन. जा म्हणे तिला घेऊन ये. आता तिला निरोप पाठवला तेव्हा ती देवगुरु रोज पण तिच्या घरी. ती म्हणते गुरुजी आता तुम्ही माझं रक्षण करा. आता रक्षण करा म्हणते. इकडे ते सांगतात की तुझं रक्षण करणारी एकच आहे, जगत जननी जगदंबा. बघा तीच राधा आहे, तीच मीरा आहे आणि ती मुक्ता सुद्धा आहे. म्हणून आपण म्हणतो ना मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आद्यत्रय जननी देवाची म्हणजे आद्यत्रय म्हणजे तीन देवाच्या अगोदर असणारी, तीन देवाला जन्माला घालणारी, ब्रह्मा विष्णू महेशाला जन्माला घालणारी ती जगत जननी जगदंबा. तिचं तू भजन कर. कोण सांगते? देवगुरु बृहस्पती. कुणाला? इंद्राच्या पत्नीला शचीला. मग ती हात जोडते आईला आणि आईची प्रार्थना सुरू करते. त्या महिषासुर मर्दिनीला वंदन करते आणि म्हणते ऐ नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते आपल्या सिंहासनावर परत येते. अशा प्रकारे त्या इंद्रायणीची मनोकामना पूर्ण झाली. तुमची आमची सुद्धा होईल. बघा खूप काही सांगायचं होतं. आपल्या या महाराष्ट्रातल्या आपल्या ज्या 3.5 शक्तिपीठ आहे त्यांचं सविस्तर वर्णन. बघा कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मीचं सांगायचं होतं, तुळजापूर निवासिनीचं सांगायचं होतं, आणखी सगळ्या देवी आपल्या जेवढ्या आजूबाजूच्या देवी आहेत त्यांचं तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगायचं होतं. त्या कशा प्रकट झाल्या ते सुद्धा सांगायचं होतं. पण 11 वाजले, वेळ संपली. म्हणून ऊस गोड झाला म्हणून मुळा सगळं करू नये. कारण उद्याही तुम्हाला सेवा द्यायची आहे. हे संतांनी सेवा केली, तुम्ही आपण पण केली पाहिजे. अभंगाचं शेवटचं जेवण. ज्ञानेश्वरा